नमस्कार मित्रांनो, आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण बघूयात युडायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना। मित्रांनो, अपार आय डी अर्थातच ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री विद्यार्थ्यांची कशी करायची आहे, विद्यार्थ्यांना स्वयंचलित कायम शैक्षणिक खाते नोंदणी कशी करायची आहे, या संदर्भातल्या ह्या मार्गदर्शक सूचना आहेत। प्रत्यक्षात आपण अपार आय डी कार्ड विद्यार्थ्यांचे कसे तयार करायचे आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूयात। मित्रांनो, त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे अपार आय डी कार्ड विद्यार्थ्यांचे तयार करणार आहोत आणि त्या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे। मित्रांनो, नुकत्याच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी 25 सप्टेंबर 2024ला काही मार्गदर्शक सूचना या संदर्भात निर्गमित केलेल्या आहेत की युडायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार आय डी कशा पद्धतीने तयार करायचे आहेत, त्या अनुषंगाने काही आपल्याला मार्गदर्शक सूचना आहेत। मित्रांनो, केंद्र शासनाने उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी तयार करून घेण्याकरिता कळविलेले आहे। अपार आय डी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने युडायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये अर्थातच SDMIS मध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। राज्यातील विद्यार्थ्यांना एका महिन्याच्या कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याकरिता उपरोक्त संदर्भीय पत्रात नमूद केलेले आहे। मित्रांनो, युडायस प्लस प्रणालीमधून अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण आता बघूयात। मित्रांनो, अपार आय डीची उपयोगिता काय आहे, तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। अपार आय डी हा 12 अंकी असून एकमेव असणार आहे। विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो कार्यान्वित असणार आहे। युडायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन झालेले आहे त्याच विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट होतील। अर्थातच मित्रांनो, युडायस प्लसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेट होणं हे गरजेचं आहे। त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा। मित्रांनो, अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अर्थातच प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणं, गळतीचं प्रमाण कमी करण्यास मदत करणं इत्यादी बाबी आपल्याला डिजिटल नियंत्रित करण्यात येतील। अपार आय डी तयार झाल्याच्या नंतर डिजिलॉकरला जोडण्यात येणार असल्यामुळे डिजिलॉकरला जोडल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, उदाहरणार्थ इयत्ता 10वी व 12वी परीक्षेचा निकाल किंवा त्या अनुषंगाने एक्स्ट्रा करिक्युलर जे काही असेल त्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्याला बघता येईल। अपार आय डी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्याचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठविणे सुलभ होईल। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून या माहितीवर ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्यात येतील। मित्रांनो, जबाबदारी कोणाची आहे, तर महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे नोडल ऑफिसर असणार आहेत। अपार आय डी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील MIS कोऑर्डिनेटर, जिल्हा स्तरावरील कोऑर्डिनेटर यांचे अपार आय डी क्रिएशनबाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे। शाळा स्तरावर अपार आय डी क्रिएट करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पॅरेंट टीचर मीटिंग आयोजित करून त्यांचे वडिलांचे, आईंचे किंवा त्याच्या पालकांचे आपल्याला कन्सेंट घ्यायचे आहे। तशा प्रकारचं आपल्याला हमीपत्र घ्यायचं आहे। त्या हमीपत्राची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ते कशा पद्धतीने आपल्याला हमीपत्र घ्यायचं आहे हे आपण त्या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, हा जो काही कन्सेंट फॉर्म आहे हा भरून घेऊन पुढील कार्यवाही करायची आहे। याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आपल्याला apareducation.government.in या रिसोर्स टॅबवर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मित्रांनो, युडायस प्लस प्रणाली व विद्या समीक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये अपार आय डी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे।
अपार आय डी तयार करणे व वापर करण्याबाबत राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन सर्वांना अपार आय डीबाबत संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनाने अपार आय डी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळविण्यासाठी apareducation.gov.in हे पोर्टल विकसित केलेले आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि त्यावर जाऊन सुद्धा आपण सहाय्य मिळवू शकता किंवा या ठिकाणी हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे 1800-889-3511 यावर सुद्धा तुम्ही माहिती मिळवू शकता. मित्रांनो, अशा प्रकारच्या सूचना आपल्याला राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मित्रांनो आपल्याला कार्यवाही करायची आहे. मित्रांनो, अपार आय डी करण्यासंदर्भातला पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्ञानयात्री तंत्रस्नेही या शैक्षणिक संकेतस्थळाला भेट द्या, फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.